हरिरता चपळानारी, हरिरता चपळानारी लागवरी नरिघती, अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता, वाचा वाचत्वासी नये कोठे काय करावे, अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता. तुका म्हणे देवाईशा, तुका म्हणे देवाईशा देवपिशा उदारा, अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगता. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन चरणा संतान चरणा केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वन्नू श्रीचरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. हरिरता चपळानारी लागवरी नरिघती, अवघ्या अंगे सर्वोत्तम भोगी काम भोगिता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जे वर्णनीय त्यांचं वर्णन करतात. विठ्ठल जगात सगळे वर्णनीय नाहीत आणि जगात सगळे अवर्णनीयही नाहीत. वर्णनीय शब्दाचा अर्थ वर्णन करण्याला योग्य. तर जगात सगळे वर्णनीय नाहीत आणि कोणीच वर्णनीय नाही असंही नाही. म्हणून जगात विद्यमान असणाऱ्या व्यक्तीचे दोन प्रकार आहेत. काही वर्णनीय आहेत आणि काही अवर्णनीय आहेत. महाराज जे अवर्णनीय आहेत त्यांचं वर्णन करू नये आणि जे वर्णनीय आहेत त्यांचं वर्णन केल्याशिवाय राहू नये. विठ्ठल विठ्ठल. त्यातली त्यात जी वारकरी मंडळी आहेत, ज्यांनी गळ्यात माळ घातलेली आहे, पांडुरंगाचे भक्त सेवक अशा प्रकारचे आपण म्हणून घेतो. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आपलं जीवन सफल करण्याकरता निघालेला एक यात्रेकरू आहे. कापडी आहे तो. वारकरी सामान्य नाही. वारकरी सामान्य नाही, तो असामान्य अशा प्रकारचा आहे. सामान्य माणसं तर सोडा, पण असामान्य माणसाने तरी
आपल्या जीवनामध्ये कर्माचा प्रत्येक पाय टाकत असताना तोलून मोलून विचारपूर्वक टाकणं गरजेचं आहे. कारण तो पाय आपल्याला साधनेत पुढेही घेऊन जाणारा होऊ शकतो, मागही अशा प्रकारचा घेऊन जाणारा होऊ शकतो. कर्माचे 3 प्रकार आहेत: शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. दोष घडतात, पाप होतात, त्या पापालाही हे तिघच अशा प्रकारचे जबाबदार असतात. म्हणून पापाचे 3 प्रकार आहेत: शारीरिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक अशा प्रकारचं पाप आहे. आणि पाप नष्ट करणारी साधने या तिघाकडूनच होतात. त्याला तप म्हटलं तर शारीरिक तप, वाचिक तप, मानसिक तप, असे हे 3 मुख्य घटक आहेत कर्म करण्याचे. त्यामध्येही वारकरी संतांनी आपल्याला साधना करत असताना या तिन्ही मध्ये ही प्राधान्य वाणीला दिलेलं आहे. विठ्ठल कारण मानसिक अशा प्रकारची साधना ही कठीण आहे, सगळ्याकडून होणं शक्य नाहीये. आणि शारीरिक साधना पूर्ण नाही होत, वाचिक साधना महत्वाची. म्हणून समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी, पूजा होती मुक्ता मुक्ता फळी, रस ओविया मंगळी. वाचिक साधना, वाचिक साधना. तर आपण या वाणीचा अन्यथाही उपयोग करू नये आणि तिला बंदही अशा प्रकारचं ठेवू. जे वर्णनीय आहे त्यांचं वर्णन करावं. फायदाच फायदा आहे, फायदाच फायदा आहे. अवर्णनीय त्यांचं वर्णन केलं तर तोटाच तोटा आहे. काय तुकोबारायांनी प्राथमिक अवस्थेमध्ये दुकानदारी केली होती आणि मग दुकानदाराचं नेहमी लक्ष कशावर असतं? फायद्या तोट्यावर राहत, फायद्या तोट्यावर राहत, फायद्या तोट्या. नंतर तो व्यावहारिक दुकानदारी जरी सोडली, परमार्थात आल्यानंतरही ती नजर जी आहे ती तुकोबारायांना खूप कामात आली. आपण परमार्थात येतो, पण आपल्या परमार्थात येणारे जास्त शेतकरीच आहे. आता थोडा बदल व्हायला लागलाय, पण दुर्दैवाने शेतकरी कष्ट करत असताना फायद्या तोट्याकडे जास्त पाहत नाही. एखादा माल उत्पन्न केला, त्याला आपल्याला किती खर्च लागला असेल, किती श्रम लागले असतील, किती, आणि मग तो केवढ्यात विकायचा. नाही महाराज, दिवसभर बाजारात बोंबलत फिरल, पण माल उत्पन्न झालेला कोणाच्या तरी व्यापाऱ्याच्या सकाळीच आणून घाली. हे 3 महिने कष्ट करून जेवढं त्याच्यात कमावतंय तेवढं ते 2
पण तसंच करून होते. ही तरा आहे आपली, त्याच्यातूनच परमार्थात आलेलो. परमार्थात हीच बोंब आहे. तुकोबारायांचा हा कटाक्ष आहे. तुकोबाराय म्हणतात फायदा होईल तो व्यवहार करावा. मुळात तर तुम्ही शहाणे आहेतच. बस लाभ होईल ते कर्म करा, लाभ होईल ते कर्म करा. ज्याच्यात लाभ नाही अशा प्रकारचं कर्म करू नका. हानी होणारं कर्म करू नका. त्यामध्ये वाचेचं कर्म आहे नामस्मरण करणं, वाचेचं कर्म आहे अध्ययन करणं, वाचेचं कर्म आहे अध्यापन करणं आणि वाचेचं कर्म आहे वर्णन करणं. तर वर्णन करत असताना जे वर्णनीय आहे त्यांचंच वर्णन करा. जे अवर्णनीय आहे त्यांचं वर्णन करू नका. काहीतरी मिळेल अशा प्रकारच्या. तुकोबारायांनी म्हटलं काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हो का शतखंड पडो झडोनिया रांड. कोणाविषयी म्हणलं हे? जिभेविषयी, जिभेविषयी, जिभेविषयी. इच्छे करता तिनं अवर्णनीयाचं वर्णन नाही करावं. कसं काय करू नये आता काम असतं वर्णन कसं काय ना करावं. तुकोबाराय आपली भूमिका वेगळी, तुकोबारायांची भूमिका आहे. तुकोबारायांना का असं वाटतं की काही इच्छा करता सुद्धा अवर्णनीयाचं वर्णन करू नये. तुकोबारायांचा हा दावा आहे, सिद्धांत हे आहे की तुला जे मिळतंय ते तुझ्या प्रारब्धाने. कुणाचं वर्णन केल्याने वा कुणाचं अवर्णन केल्याने तुला मिळत नाही, मिळणारही नाही. जे प्रारब्ध आहे ते कोणीही अशा प्रकारचं काढून घेऊ शकत नाही. प्रारब्धेची जोडे धन. महाराज कधी तुकोबारायांच्या मान्यतेवर आपण जाणार आहे काय माहिती. पांडुरंगाला प्रार्थना आहे देवा, अरे आज दशमी आहे, वाळवंठामध्ये आम्ही बोंबलतोय तुझ्या नावाने, एवढी तरी आमच्यावर कृपा कर की तुकोबारायांची मान्यता आमच्या ठिकाणी तयार कर. मस्त गळ्यात माळा असतात, कपाळाला फट्टे असतात, हे इतके पारायण झाले, एवढ्या वाऱ्या झाल्या, एवढी कीर्तन झाली, अशा झक मारल्या. मान्यता काय आहे? मान्यता किती बदललेल्या आहे आमच्या. आणि बिना माळकरी एखादा किंवा चोऱ्या करणार आहे त्याच्या मान्यतेमध्ये आणि माळकऱ्याच्या मान्यतेमध्ये जर फरकच नसेल तर मग माळ घातली
घातली काय चांगळी घातली काय तुकोबरांच्या मान्यतेला संवादी आपली मान्यता होणं गरजेचं आहे. जर परमार्थातला लाभ आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर जे वर्णनीय आहे त्यांचं वर्णन करावं. तुकोबरांच्या गाथ्याच्या दृष्टीनं वर्णनीय जगामध्ये दोघ आहेत. एक देव आहे आणि देव स्वरूप असलेले संत आहेत. म्हणून देवाचं वर्णन करावं वा संतांचं वर्णन करावं. त्या दोघांमध्ये म्हटलं मग कोणाचं करावं. समजा आपल्याकडं टाइम जास्त नाही आणि वर्णन तर करायचं, मग दोघ आहेत. जर दोघांपैकी एक निवडायचं असेल तर मग संत निवडावे. मायवणी झाल्या धाय संत जसं एखादी गरोदर असणारी माता तिला जीव घातलं तर तिच्या गर्भाकरता वेगळं ताट करावं नाही लागत. त्या मातेच्या माध्यमातून त्या गर्भालाही अशा प्रकारचं मिळतं. तसं वैष्णवांचं संतांचं वर्णन केलं की संतांच्या चित्तरूपी गर्भामध्ये असणारा हा परमात्मा तोही अशा प्रकारचा संतुष्ट होतो. देवाचं वर्णन केल्यावर संतांचं वर्णन नाही होत, पण संतांच्या वर्णनामध्ये देवाचं अशा प्रकारचं वर्णन होतं. आणि श्रुती सांगते यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरो. देवाची आणि गुरूंची भक्ती, संतांची भक्ती ही आत्मकल्याणाकरता अत्यंत महत्वाची आहे. संतांचं वर्णन विशेष अशा प्रकारचं आहे. संत वर्णनीय आहेत. असे जे वर्णनीय संत स्वरूप असणाऱ्या गवळणीचं वर्णन तुकोबरांनी या अभंगामध्ये केलेले आहे. महाराज तुकाराम महाराजांनी गवळणीचं वर्णन करतात. तुकोबरांनीच गवळणीचं वर्णन केलेलं आहे असं नाही. गवळणीच्या कालापासून आजपर्यंत जेही अध्यात्म क्षेत्रातले कवी होऊन गेले त्या सगळ्यांनी शुकाचार्य जन्माच्या वेळेला फक्त स्त्रीच्या शरीराचा संबंध झाला अशा प्रकारचे शुकाचार्य. एवढं कडकडीत वैराग्य होतं शुकाचार्यांचं. महाराज ते जंगलात तर राहायचे, पण आज ज्या झाडाखाली थांबलेले दुसऱ्या दिवशी त्या झाडाखाली नाही थांबायचे. कारण तिथं थांबलं तर मग त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होईल, चिकटा निर्माण होईल. दुसऱ्या झाडाखाली मधुकरी मागायचे तर गाईची धार काढायला जेवढा वेळ लागतोय तेवढ्या वेळेत जर त्या घरातून मधुकरी आली तरच घ्यायची, निघून जायचं. ज्या घरची चांगली मधुकरी येईल तिथं पुन्हा मधुकरीला नाही जायचं. अवघडच असे शुकाचार्य सुद्धा ज्यांचं वर्णन करण्यात स्वतःला भाग्यवान अशा प्रकार विषयाची वानिता झाले भाट जयांचे. विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले
विषयाची वाणिता झाली. गवळणीचं वर्णन आहे. तुकाराम महाराज सुद्धा पहा ना दुसऱ्या ठिकाणी तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे असं म्हणणारे तुकोबार आहे. पण धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती ते तुकोबार आहे. गवळणीचं गोपींचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात सुरुवात करतायत. हरिरथाच पळाणारी हरिरथाच पळाणारी हरिरथाच पळाणारी हरिरथाच पळाणारी हरिरथाच पळाणारी हरिरथाच पळाणारी लागवरी नरी गती हरिरथाच पळाणारी लागवरी नरी गती लागवरी नरी गती अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम हरिरथाच पळाणारी लागवरी नरी गती हरिरथाच पळाणारी लागवरी नरी गती लागवरी नरी गती अवघ्यांगे सर्वोत्तम अवघ्यांगे सर्वोत्तम हरिरथाच पळाणारी लागवरी नरी गती लागवरी नरी गती लागवरी नरी गती हरिरथाच पळाणारी हरिरथाच पळाणारी लागवरी नरिघती या प्रथम चरणामध्ये गोपींचे अध्यात्म दृष्टीनं दोन विशेष सांगितलेले आहेत. लौकिक दृष्टीनं एक विशेष सांगितलेला आहे. पहिला विशेष आहे हरिरथा. गोपींचा पहिला विशेष आहे त्या हरिरथ होत्या. महाराज भगवत भक्तांचा वैष्णवांचा वारकऱ्याचा मुख्य अशा प्रकारचा विशेष कोणता असावा तो हरिरथ असावा. हरिरथ त्याचे कपडे त्याचा फेटा त्याचा मठ त्याचे फड हा विशेष महत्वाचा नाही. लौकिक अशा प्रकारचा भाग हरिरथ असावा. तो हरिरथ असावा. हरिरथ या गोपींचा हा विशेष आहे की त्या काय आहेत हरिरथ आहेत. विठाल नितया गोवळा शिकवान
माऊलींची गवळण आहे महाराज, काय गवळण आहे महाराज. किती शिकवाल माझं वेळोवेळा ती गवळण म्हणते, पुन्हा 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 मला तुम्ही किती शिकवणार आहात. काही फायदा होणार नाही, काही फायदा होणार नाही. का याती कुळ माझे गेले हरपुनी, माझी याती माझे कुळ हरपुनी गेले. नाही का भगवंताशी अशा प्रकारची मी रममाण झाल्यामुळे, एकरूप झाल्यामुळं शरीराची याती, शरीराचं कुळ माझ्या दृष्टीनं हरवलेलं आहे महाराज. भक्ताच्या यातीचा आणि कुळाचा विचार नाही करावा, नाही करावा, त्यांनी वृत्तीचा विचार करावा. काय महाराज संतांनी एवढंही सांगितलं तरी आज काय या कलियुगाचा प्रताप काही संघ म्हणजे जातीवाद वाढत चाललाय. जातीचं आचरण नाही वाढायला लागलं, फक्त जातीचा वाद वाढत चाललाय, वाद वाढत चाललाय. आणि या वारकरी अभक्त असणाऱ्या लोकांचे हे संस्कार वारकऱ्याच्याही चित्तात घुसायला लागले. हात जोडून साष्टांग दंडवत घालून तुम्हाला प्रार्थना आहे महाराज. भक्ताकडे पाहत असताना जातीच्या नजरेनं नका. वैष्णवांची आरती वाणी जोपान, वाणी जोपान. वैष्णवांची आरती वाणी जोपान, वाणी जोपान. वैष्णवांची आरती वाणी जोपान, वाणी जोपान. वैष्णवाची याती नाही, वैष्णवांची वृत्ती पाहावी. त्याची वृत्ती कशाला विषय करते, त्याची वृत्ती कशात अशा प्रकारचा आनंद घेते. कुठं रत आहे, रत शब्दाचा अर्थ रममान असणं, आनंद घेणं, स्वतःला विसरून तद्रूप अशा प्रकारचं होणं म्हणजे रथ होणे. या गवळणींचा हा विशेष आहे, गवळणीचा हा विशेष आहे. बरंच त्या अनेक अशा प्रकारच्या जातीच्या होत्या. दुपारी होतं त्यावेळेस तर अनेक, नुसत्या जाती त्याच नाही महाराज, अनेक भाषेच्या सुद्धा होत्या. एक कानडिया, एक सलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐशा पासलनी ठकविजा, ठकविजा, ठकविजा.
एक संगती एक संगती एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजराणी ऐशा पाचनी कविता 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 एक मराठी एक कानडी एक मुसलमान त्याच गवळणी केवळ द्वापार युगातच होते असं नाही. गवळण अर्थात गोपी हा भाव आहे. भाव भगवंताची भक्ती करणाऱ्याच्या ठिकाणी हा भाव तयार होतो. तयार व्हावा. कोणत्या भावाला गोपी भाव म्हणतात? कोण आहे गवळण? गोभी इंद्रियही भक्तिरसम पिबती सा गोपी. इंद्रियाच्या द्वारा भक्तीचा आनंद प्राशन करणारा जोही आहे तो मिशावाला असो नाही तर बिना मिशावाला असो. कारण भक्ती क्षेत्रामध्ये पुरुष केवळ परमात्मा आहे आणि बाकीच्या सगळ्या प्रकृती स्वरूप अशा प्रकारचे स्त्री आहेत. तेव्हा हा भाव ज्याच्या ठिकाणी आणि मग ते सगळे आहेत. तर या गोपींचा पहिला विशेष आहे त्या हरिरत आहेत. हरिरत आहेत. हरिरता म्हणून तर तुकोबारायणी आपल्या वर्णविषय अशा प्रकारचा बनवलेला आहे नाही का. धनरता तुकोबारायांचा वर्णविषय नाही होऊ शकत. सत्तारता तुकोबारायांचा वर्णविषय नाही होऊ शकत. विद्वत्ता हाही तुकोबारायांचा वर्णविषय नाही होऊ शकत. बाकीच्या मोठेपणाला तर काही महत्वच नाहीये. बाकीच्या मोठेपणाला काही महत्व नाहीये. हरिरता हरीशी अशा प्रकारचं ज्या रत आहेत. हरीशी रत आहे म्हणजे ज्यांची वृत्ती सगळ्या इंद्रियाच्या द्वारा ज्ञानेंद्रिय असोत वा कर्मेंद्रिय असोत जो आनंद घेते ते हरीचा घेते. रत होणं म्हणजे त्याचा आनंद अशा प्रकारचा घेणं जे हरीशी रत आहे. हरीशी रत आहे. हरीशी नाही का. माणसं देवाच्या दर्शनाला जात नाहीत असं नाही. देवाच्या दर्शनाला जाताना कष्टही अशा प्रकारचं सहन करतात. आता वारीमध्ये तर काही किलोमीटर काय लागते लाईन लागते. तेवढा अशा प्रकारचं चालत येऊन भगवंताचं दर्शन करतात. करायलाही पाहिजे. करतात पण खरं सांगा नातवाचं थोबाड पाहिल्यावर जसं मन असं विकसित तसं देवाचं मन. आता देवाला थोबाड म्हणू नये. मुख पाहिल्यानंतर होतं. इकडे देवाचं मुख आहे आणि इकडे नातवाचं अशा प्रकारचं मुख आहे. मन प्रसन्न कधी होतं, खुश कधी होतं, आनंदी कधी होतं. देवाचं दर्शन केल्यावरही माणसं खुश होतात. ते देवाच्या दर्शनाकरता नाही. आता जायला काही हरकत नाही म्हणजे परवानगी मिळाली झालंय तसं. अहो पण एकादशी उद्या पण मग आता ते दर्शन झालं ना. मग आता इथं काय राहिलंय? सगळं पुरलंय तिथं जा उकरायला विढल. देवाचं दर्शन झाल्यानंतर काही राहत नाही हे सैद्धांतिक अशा प्रकारचं वाक्य आहे. खरंच काही राहू नये.
काही राहत नाही असं देवाचं दर्शन व्हावं, दर्शन घ्यावं, नाही का? याचं काहीच झालेलं नसतं. तो म्हणतो आता इथं काय राहिलेलं आहे, बरं आहे तिकडंच राहिलंय तुझं, जा बाबा आता काय करता. देवाचं नाव ऐकल्याबरोबर बऱ्याच अंतःकरणात आनंदाच्या उकळ्या फुटाव्या, आनंदाच्या उकळ्या फुटाव्या. आमचं असं देवाचं नाव ऐकलं की दुरी पळे, कारण इतक्या लवकर गेल्यावर मग शेवटपर्यंत थांबावं लागेल ना. त्याच्यामुळं होईल तितकं कमी काटछाट करायचा आमचा काय असतो प्रयत्न. आता जे आहे ते काय आहे, जे आहे ते आपण मान्य करायला काय हरकत आहे काय. पण हरिरत नाही, मग ते हरिरत त्याला म्हणतात. मृत्युलोकी आमा आवडती परी नाही एका हरी नामे विन, हरी नामे विन, एका हरी नामे विन आवडती परी विठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेशे सोने रूपे आम्हा मृत्यू के समान तुम्हा. या गोपींचा हा विशेष आहे. त्या घरी राहत होत्या शरीराने, घरी शरीर असायचं आणि वृत्ती देवाजवळ असायची. आपण शरीर पंढरपुरात असत, वृत्ती अशा प्रकारची घरी राहते. काय फरक आहे आपला आणि त्यांच्यात. बरंच केवढा पल्ला आपल्याला गाठायचं आहे, उल्लंघन करायचं आहे, उल्लंघन करायचं नाही का. विषय तो त्यांचा झाला नारायण, एक विषय तो सगळ्यांचा हरी. त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, लोकाचारी अंध, लोकाचारी बहिर, लोकाचारी प्रेत. हे चालतं बोलतं मड आहे नाही का. देवाचा भक्त तो देवाशीच गोड आणि काची चाड नाही त्याची. डोळ्याने महाराज देवाचं मुख पाहण्याचा आनंद घेतात, कानाने देवाचं गुणवर्णन ऐकण्याचा, नाम ऐकण्याचा आनंद घेत आहेत, मुखाने भगवंताचं नाम घेण्याचा, वर्णन करण्याचा, अशा प्रकारचा आनंद. सगळ्या इंद्रियाचा विषय ज्यांचा देव झालेला आहे, देव झालेला आहे. आणि मग त्या देवाच्या चरवणामध्ये देहाला विसरून जात आहेत. आणि त्याच्याशी एकरूप होतात. याला रत होणं म्हणतात. रत असं सांगतात. कोणी एक व्यभिचारी स्त्री तिच्या याराकडे सरसर सरसर निघालेली होती. शरीर इकडं होतं, सगळं चित्त त्याच्या जवळ गेलेलं होतं. बरंच मध्ये एक कोणी नमाज पाडीत होतं. ते नमाज पाडायला असले खाली खाली झाली, त्याच्या पाठीवर पाय देऊन ती पुढे गेली. तिकडून येताना त्यांना आलो, काही माझ्या पाठीवर पाय दिला. ती म्हणे मी, म्हणजे आपण कोणाच्या पाठीवर पाय दिलेला आहे याचंही तिला काय नाही, भान नाही. ती म्हणे तू यापेक्षा तर मी चांगली आहे. मग तू देवाचं अशा प्रकारचं स्मरण करतोय आणि त्याच्यात तल्लीन नाही झालेला महाराज. म्हणून प्रल्हादानी भगवंताकडे मागणी करत असताना ते पंचदशीकारणी म्हटलेलं आहे, या प्रीतिरविवेकानां विषयाविशेषणो त्वामानुस्मर्त सामे हृदयान माप सर्पतू. अत्यंत विषय आसक्त माणसाचं विषयावर जसं प्रेम असतं
भगवत भक्ती करणाराचं तशा प्रकारचं प्रेम भगवंताविषयी असावं, भगवंताविषयी असावं. अशा प्रकारे जी रात्री असो दिवस असो कुठलंही काम करताना असो चित्त जिचं कृष्णाजवळ अशा प्रकारचं स्थिर झालेलं आहे. म्हणून तर मग त्यांनी तक्रारी केल्या होत्या की या कृष्णाने आमचं चित्त काय केलं, हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, हरिने चित्त हरले. आपलं कधी होईल असं काय माहिती महाराज, देवाने आपलं चित्त हरावं. चित्तात देवाशिवाय अशा प्रकारचा दुसरा विषय राहू नये. हरिरता त्या गोपींचा पहिला विशेष आहे महाराज, हरिरत असावं. बाकीचं काही नसलं, त्याला म्हणता आलं नाही, वाजवता नाही आलं नाही, कीर्तन करता नाही आलं, बोलता नाही आलं, दिंडी नाही काढत, काही नाही आलं तरी महाराज काही अडचण नाही. आणि हे सगळं येत असेल आणि जर हरिरत चित्त नसेल ततः किम ततः किम ततः किम ततः किम. विठ्ठल साधना केली असेल आणि किती जन्मात साधना केली, हे सहजासहजी लगेच थोडी होतं महाराज. बी हळदन हुगोरी असा नाही परमार्थ. परमार्था करता सगळ्यात महत्वाचा साथीदार जर कोण लागतो तर तो धैर्य लागतो. परमार्थ ज्याला करायचंय त्याच्याकडे धैर्य पाहिजे, सात्विक अशा प्रकारचं धैर्य पाहिजे. तर पंचदशीमध्ये एक श्लोक आलेला आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखादी टिवटिवी समुद्राने आपली अंडी बुडवली म्हणून त्याचा प्रतिशोध करण्याकरता समुद्रच कोरडा करायचा तिनं निश्चय केला आणि समुद्र उपसायला सुरुवात केली. कशाने? मोटर नाही लावली, चोचीने चोचीने समुद्राला कोरडं करण्याकरता चोचीने. पण महाराज प्रयत्न प्रयत्न ज्याला अभ्यास म्हणतात, अभ्यास, अभ्यासामध्ये फार मोठी शक्ती आहे. अभ्यासाला अशक्य काहीच नाही. अंतरात अभ्यासाने चाललं जातं नाही का. अभ्यासाशी नाही काही अवघड, नाही काही वाढ तोचीवरी नाही का. अभ्यासाचे निमळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली. पण मग ते एका दिवसात होत असं नाही ना. म्हणजे बहु दृष्टांत एक सांगायचं, महान पतिव्रता होते बिचारी. दुपारच्या वेळेला तिचा नवरा झोपलेला होता, थोडक्यात सांगतो टाइम झालेला आहे, आणि ती साडी कांडायला बसली. तेवढ्यात शेजारीन तिच्याकडे काहीतरी मागायला आली. ती साडी कांडत होती, ती दारातून आली, तिनं असा वर तो ती कशाने मुसळ मुसळ. तेवढ्यात नवऱ्याने पाणी मागितलं महाराज, तिनं ते तसंच सोडून दिलं. आणि आश्चर्य हे, ती पाहत होती ठकी, ते मुसळ तसंच आदर राहिलेलं. म्हणजे वर लो चुंबक लावला होता वगैरे असलं काहीच नाही. ती गेली, नवऱ्याला पाणी दिलं, पुन्हा येऊन बसले, पुन्हा मुसळ धरलं, पुन्हा काम चालू. ती आली, ती म्हणे का ग का आलीस? ती म्हणे घाल त्याला चुलीत, मी का आले त्याच्यात. पण हे तुझं मुसळ कस काय वर राहिलं? अगे त्याच्यात काय आहे म्हणे, पातिव्रत्याची ती शक्ती आहे. ती म्हणे पातिव्रत्य म्हणजे काय ग? आता हिच्या घरी पत्नीव्रता होत, पतिव्रता नव्हती. ती म्हणे मग मला भी बनायचं काय पतिव्रता. ती घरी गेली, तिचा नवरा संध्याकाळी आला,
ते म्हणले अहो उद्या शेतात नाही जायचं. ते म्हणे का? मला पतिव्रता व्हायचं. त्याला वाटलं आता हे काय नवीनच कोण. बरं नाही म्हणायची टप्पर नाही ना. काय टप्पर, त्याला राहायचं नाही का पुन्हा घरामध्ये. होय होय कैसा म्हणे विडा. बरोबर बरं बरं बरं. आणि हा पा ती बहीण सांगितलं, ते सगळं लिहून घेतलं होतं सगळ्यांनी. सकाळी पतीच्या अगोदर उठायचं तिनं सांगितलं होतं. हिनं त्याला सांगितलं माझ्या नंतर उठायचं. माझ्या अगोदर नाही उठायचं. जाऊ दे विना तसं बाकायला जास्त सांग. आता ते त्याला गरम पाण्याने स्नान घातलं, साबण लावलो. कधी बिचारायला दिवाळीला नव्हतं मिळालं साबण. झालं लगेच दुपारी ती म्हणे तुम्ही झोपा, मी साळी काढायला बसेन. हा पण माझा हात वर असताना पाणी मागायचं, खाली असताना नाही मागायचं. आता त्याला ती सवय कुठं. ते पापा म्हणत होतं तो खाली यायचा. ते कांडायला लागली, राग राग पाय लागली. म्हणून लवकर पाणी कवर कांडायला येतो मला. मग ते खाली हात वर निघाल्याबरोबर तो पाणी म्हणला तोपर्यंत ते मुसळ वर गेलं. दिलं महाराज सोडून. आता असं लगे एकाच दिवसात थोडं लय आपल्याकडं कौतुक असतं. बाल कीर्तनकार घेऊ रावर विठ्ठल. तमाशा करून टाकलाय महाराज परमार्थाच्या साधनेचा. त्याला तप व्हायला पाहिजे, त्याची साधना व्हायला पाहिजे, त्याला गाथा पाठवायला पाहिजे, त्याला ज्ञानेश्वरी पाठवायला पाहिजे. नुसतं गुलगुल गुलगुल बोलता आलं म्हणजे काय होतं. यालाही त्याला काही व्हावं असं वाटत नाही ना. याला त्याच्या माध्यमातून पैसे मिळावे वाटतं. ते घेऊन फिरतोय गावात सगळं तिकडं. ते मुसळ बसलं तिच्या टाळक्यात. जसं टाळक्यात बसलं तसं मुसळ उचललं आणि त्याच्या पॅकाडात घातलं. तर काय असं थोडीच महाराज हरिरता होण्याकरता वृत्ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणी जन्म होऊन रममान होण्याकरता किती साधना असेल. अशा प्रकारची साधना केली. विठोबार परमपूजनीय प्रातस्मरणीय खूप मोठा अधिकार ज्यांचा होता असे वैकुंठवासी आमचे रामचंद्र महाराज बोधले महाराज यांच्या या फडावर सेवा करण्याचा काही वर्षापासून योग आहे. खरं तर वाळवंटात सेवा करण्याकरता बोधले महाराजांनी मला उभं केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना मी टाळत नाही. त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून मला वाटतं आजची सेवा आपण विठ्ठल जय मस्त काही पायावर या वारकरी संतांच्या कार्य. मावशी खाली बसा, खाली बसा. हा खाली बसा. फक्त 5 मिनटं थोडं थांबत जाऊ. पांडुरंगाच्या कार्तिकेवारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात संत शिवाजी मानकोजी बोधले महाराजांच्या कुळातील 9 पुरुष वैकुंठवासी श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या फडावर पूज्य आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत महाराज यांची प्रतिवर्षाप्रमाणे ही सेवा आहे. आणि खरं म्हणजे कौतुक करणं महाराजालाही आवडत नाही, पण महाराजांची सेवा ऐकली आपण वारीला आल्याचं समाधान वाटतं हे मात्र नक्की आहे. काय मन असं तृप्त होऊन जातं महाराज. आणि पूज्य महाराजांची कीर्तन सेवा दररोज याच वेळेत होईल
तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्याला ही विनंती. उद्या परवा तेरवा दररोज याच ठिकाणी सेवा आहे आणि संध्याकाळची कीर्तन सेवा आपली 4 ते 6 असायची, परंतु पूज्य महाराजांचं येडशीकराच्या फळावर कीर्तन असल्यामुळे ते कीर्तन 5 ते 7 आहे. तिकडेही जाता यावं म्हणून 3:30 ते 5:30 म्हणजे तिकडं बोलायला सुरू व्हायच्या अगोदर इथलं संपलं पाहिजे, सगळ्याला लाभ होईल. म्हणून सायंकाळची कीर्तन सेवा 3:30 ते 5:30 या ठिकाणी भागवत महाराज बावदाडे महाराज यांची दरवर्षीप्रमाणेची सेवेचे नियोजन आहे. तरी आपण हे दररोज त्याही सेवेचा लाभ घ्यावा ही आपल्याला कळकळीची विनंती. उद्या पुन्हा याच ठिकाणी याच वेळेत सेवा श्रवण करण्यासाठी आपण जरूर या. बोलिये